नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? आजची सकाळ थोडी वेगळी होती. झोपेतून उठून खिडकीबाहेर पाहिलं तर स्नोफॉल चालू होता. हा माझा या सीझनमधला दुसरा स्नोफॉल आहे. पण हा जरा स्पेशल वाटला. कारण मोबाईलवर वेदर अपडेट बघून आधीच कळतं की उद्या स्नोफॉल होणार आहे. पण ह्या स्नोफॉलनं थोडं सरप्राईज केलं. मी शूट घेत होते त्यावेळेस बाहेर कोणीच नव्हतं. त्यामुळे तो मोमेंट अजून पीसफुल वाटत होता. आज मी दुपारच्या जेवणाला कुकरमध्ये बनणारी झटपट अशी कोळंबी बिर्याणी केली होती. जेवण झालं की आम्ही लगेच बाहेर वाजले जाण्यासाठी तयार फेकायला. झालो. सकाळी स्नोफॉल झाल्यामुळे दिवसभर वातावरण खूप गार होतं. रस्त्यावर बर्फ वितळला होता, पण हवा अजूनही खूप थंड होती. Road, I don't think I don't know which direction. I don't know which direction, but it was like 1 mile extra than that. Okay. But now if you put it, I don't know where it will go. So next. खरं सांगायचं तर आमचा प्रत्येक वीकेंड असाच जातो. प्रत्येक शनिवारी आम्ही आलडीला जातो. हे आता आमचं फिक्स रुटीन झालंय. इथून बेसिक ग्रोसरी आणि विकली सामान घेतो. लिस्टमधलं सामान घेऊन झालं तरीही नवीन काय दिसतंय हे बघणं मात्र चालू असतं. तिथून नंतर आम्ही वॉलमार्टला गेलो. खरं सांगायचं तर इथून काही खास घ्यायचं नव्हतं, पण वॉलमार्टमध्ये फिरायला आम्हाला खूप आवडतं. पण आपल्या डी-मार्ट सारखी फिलिंग इथं नाहीये. इथं आलं की दरवेळेस काही ना काही नवीन बघायला मिळतं. पण सगळ्यात जास्त मला किचन सेक्शन खूप आवडतं बघायला. ही सगळी भांडी पाहताना मनात मात्र एक गोष्ट ठरलेली आहे. पुण्याला जेव्हा आपल्या घराचं पोझिशन मिळेल, तेव्हा किचनमध्ये अशी साधी पण क्लासी भांडी असतील. घ्यायचं का तुम्हाला कशाला? जेवायला? छान आहे वाढ तुला घेऊ का? पाणी प्यायला. वेगवेगळ्या प्रकारचे प्लेट्स, बाउल, स्पून्स बघण्यात वेळ कसा गेला समजलंच नाही. आज सनसेट खूपच लवकर झाला होता आणि 5 वाजताच अंधार पडला होता. पण थंडी खूप वाजत होती. येताना परत आम्ही आमच्या घराजवळच्या इन्स्टिट्यूटला गेलो. तिथून भाज्या घेतल्या आणि नंतर घरी आलो. घरी आल्यावर सगळ्यात आधी आणलेलं सामान नीट व्यवस्थित लावून घेतलं. फ्रीज अरेंज केला. हे सगळं काम जरी कंटाळवाणं वाटत असलं, तरी पण हे सगळं काम केल्याशिवाय मला सॅटिस्फॅक्शन वाटत नाही. आणलेल्या भाज्या पिशवीमधून काढल्या. त्यानंतर मी सगळ्या भाज्या निवडून ठेवल्या. कारण दुसऱ्या दिवशीच्या स्वयंपाकाची तयारी करून ठेवायची होती. कॅमेरा सेटअप, अँगल, लाइटिंग हे तर सगळं मॅनेज करावंच लागतं. पण सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे फोन भाजीमध्ये पडणार नाही याची सतत भीती वाटते. याच भीतीमुळे माझा पूर्ण फोकस रेसिपीपेक्षा जास्त फोनकडेच असतो. तुम्हाला जर ही रेसिपी बघायची असेल तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम पेजवर जाऊन ही रेसिपी बघू शकता. तर असा होता हा माझा वीकेंड. तुम्हाला हा वीकेंड ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा आणि तुमचा वीकेंड कसा असतो, तुमचं काय रुटीन असतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये.